रेशन कार्ड संदर्भात भरपूर सारे अपडेट वेळोवेळी येत आहेत। अगदी आज आलेले अपडेट उद्या सुद्धा बदलत आहे। जसे की आपण आता ई-केवायसी बद्दलच बघितलं असेल की कितीतरी तारखा बदलल्या आहेत, त्यामध्ये बदल हे झालेला आहे। अगदी आज सांगितलेली तारीख उद्या सुद्धा बदललेली आहे आणि याच महिन्यामध्ये हे झालेलं आहे। 30 एप्रिल ही रेशन कार्ड ई-केवायसीची शेवटची तारीख सांगितलेली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी ही तारीख सुद्धा बदलण्यात आलेली आहे। आता तर रेशन कार्ड ई-केवायसीची तारीख पुन्हा बदलली आहे। मागच्या महिन्यात सांगितली होती रेशन कार्डची ई-केवायसीची तारीख ही 30 एप्रिल 2025 पर्यंत आहे, परंतु आता ती तारीख सुद्धा बदलून अगदी दुसऱ्याच दिवशी ती तारीख सुद्धा बदललेली आहे आणि ही तारीख एक्सटेंड केलेली आहे 30 जून 2025। 30 जून 2025 पर्यंत कोणत्याही रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी करता येणार आहे। हे सर्वात महत्त्वाचं अपडेट सुद्धा सांगितलेले आहे। रेशन कार्ड ई-केवायसी तारीख आता इथेपर्यंत एक्सटेंड करणार आहे जिथेपर्यंत सर्व रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी करून पूर्ण होत नाही। मग म्हणून रेशन कार्ड धारकांनी जास्तच उशीर करायचा ई-केवायसी करण्यास असं नाही, कारण त्याचा धोका, त्याचा फटका हा रेशन कार्ड धारकालाच बसणार आहे। सरकारचा जर यात फायदा होत असेल तर सरकारने ही तारीख पुन्हा एक्सटेंड केलीच नसती आणि त्यामुळे सरकार त्यांचाच फायदा होत आहे, सरकारचाच यामध्ये फायदा होणार आहे। त्यामुळे सरकार वारंवार ही तारीख एक्सटेंड करत आहे, हे तुम्हाला माहीतच आहे। रेशन कार्ड ही अशी स्कीम आहे की ज्या स्कीमचा फायदा गरीबातला गरीब आहे तोच घेऊ शकतो आणि त्यामुळे सरकारने ही तारीख एक्सटेंड केली आहे। आता तुम्ही म्हणाल गरीबातला गरीब आणि ई-केवायसीची तारीख एक्सटेंड करण्याचा काय संबंध? खरंच ज्याला रेशन कार्डची गरज आहे, रेशनची गरज आहे, त्यांनीच ई-केवायसी करा। आता हे आम्ही का सांगतोय तर आम्ही सरकार नाही आहोत, कारण सरकारने त्यांच्या फायद्यासाठीच ई-केवायसी करायला सांगितली आहे। कारण सरकारला समजणार आहे ई-केवायसी केल्यानंतर कोण रेशन कार्डसाठी पात्र आहे आणि कोण अपात्र आहे। ज्या अपात्र व्यक्ती आहेत त्यांना सरकार यामधून वगळणार आहे आणि ज्या फक्त पात्र व्यक्ती आहेत त्यांना सरकार यामध्ये ठेवणार आहे। आता यामध्ये सरकारचा फायदा असंही म्हणता येणार नाही, कारण जर सरकारचा यामध्ये फायदा होणार असेल, फायदा तर होणारच आहे, परंतु त्यांचा योग्य फायदा होणार आहे। कारण रेशन कार्ड ही अशी स्कीम आहे जे गरीबातल्या गरीब लोकांना मिळाली पाहिजे। जेव्हा तुम्ही ई-केवायसी कराल तेव्हा तुमचा सर्व डेटा सरकारला देत आहात असे होते, कारण जर तुम्ही खरेच रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुमचे रेशन कार्ड पुढे चालू राहणार आहे। परंतु तुम्ही जेव्हा ई-केवायसी कराल तेव्हा तुमचा सर्व डेटा आधार कार्ड सरकारला देत आहात आणि या आधार कार्डवरून सरकारला समजणार आहेच की तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र आहात किंवा नाही। त्यासाठी जानेवारीमध्ये सरकारने पात्रतेच्या अटी सुद्धा सांगितल्या होत्या आणि या अटीत नाही जर बसलं तर रेशन कार्ड बंद होणार, हे सुद्धा तुम्हाला सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं। जानेवारीमध्ये दिलेल्या थोडक्यात पात्रतेच्या अटी काय होत्या तर ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच रेशन मिळणार। दुसरं होतं ते म्हणजे ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्यांना रेशन मिळणार। आता पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच मिळणार, त्यासाठी सुद्धा पुढे अटी दिलेल्या आहेत। म्हणजे फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असून चालणार नाही, तर पुढील सर्व ते रेशन कार्ड असून सुद्धा पुढील सर्व अटीत जर बसला तरच त्यांना रेशन कार्ड किंवा रेशन हे मिळणार आहे। त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांना सुद्धा रेशन इथून पुढे मिळणार नाही। ज्यांच्या घरातील व्यक्ती नोकरीला आहेत त्यांना सुद्धा इथून पुढे जे रेशन आहे ते मिळणार नाही। नोकरीला म्हणजे ज्या व्यक्तींना 25,000पेक्षा जास्त पगाराची नोकरी आहे अशा व्यक्तींना सुद्धा रेशन मिळणार नाही। ज्यांच्या घरातील व्यक्ती पेन्शनधारक आहे, मग ती एक जरी व्यक्ती पेन्शनधारक असेल तरी सुद्धा त्या घरातील व्यक्तीला रेशन हे मिळणार नाही। त्यानंतर ज्यांनी डबल रेशन कार्ड काढले असेल त्यांना सुद्धा रेशन मिळणार नाही, म्हणजे त्यांचं रेशन कार्डच रद्द केलं जाणार आहे। म्हणजे ह्या जिल्ह्यात सुद्धा एका जिल्ह्यात काढून दुसऱ्या जिल्ह्यात राहायला गेला असेल, त्या जिल्ह्यात सुद्धा रेशन कार्ड काढलं असेल तर त्यांना त्यांचं रेशन कार्डच कॅन्सल करण्यात येणार आहे। त्यानंतर एकाच व्यक्तीच्या नावे 2 व्हीलर 2 असतील तर त्या व्यक्तींना सुद्धा रेशन मिळणार नाही। त्यानंतर ज्यांच्या रेशन कार्डवरती मयत व्यक्तींचे नाव असेल त्यांचं सुद्धा रेशन कार्ड रद्द केलं जाणार असल्याचे सांगितले जाते अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून। ह्या अटी होत्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आलेल्या जानेवारी महिन्यामध्ये। याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपण चॅनलवरती पोस्ट केला होता। त्यावेळी बऱ्याच व्यक्तींनी असे प्रश्न विचारले होते की
KYC संदर्भात की आमचा मुलगा इकडे आहे, आमचा मुलगा तिकडे आहे, आमची सून इकडे आहे, तिकडे आहे, तर आम्ही KYC कशी करायची. म्हणजे आता इकडे आहे तर एकाने तर प्रश्न विचारला होता, आमचा मुलगा जपानला राहतो तर आम्ही KYC कशी करायची. तर तुम्हीच कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की जपानला किंवा दुबईला राहणाऱ्या मुलाच्या आई वडील असे जर सांगत असतील तर गरीब जनतेने काय करायचं. जपानला राहणारा मुलगा हा रेशन कार्डच्या पात्रतेच्या अटीमध्ये बसू शकतो का हे तुम्हीच सांगा. त्याचमुळे सरकार वारंवार KYCची तारीख ही एक्सटेंड करत आहे. KYC जेव्हा लोक करतील तेव्हा सरकारला सुद्धा समजेल की कोणते लोक रेशन कार्ड स्कीममध्ये पात्रतेच्या अटीमध्ये बसत आहेत आणि कोणते लोक बसत नाहीत. कारण ज्या मी आता अटी सांगितल्या त्यामध्ये 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर संदर्भातील अट असेल तर सरकार हे परिवहन मंडळाकडून तुमचा आधार कार्डवरून डेटा हा घेणार आहे. त्याचबरोबर सर्वच दुसऱ्या अटी असतील त्या संदर्भातील त्या विभागाकडून सरकार तुमचा डेटा हा घेणार आहे आणि त्या जर पात्रतेच्या अटीमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचं रेशन कार्ड जाग्यावरती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकार सगळ्यांची KYC ही करून घेणार आहे आणि KYC जर तुम्ही या भीतीने नाही केली तर तुम्हाला रेशनही मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रेशन हे मिळणार नाही. त्यामुळे तुमचा रेशन कार्ड असून सुद्धा फायदा होणार नाही. त्यामुळे त्यातील बेस्ट ऑप्शन म्हणजे जो खरंच गरीब आहे, ज्याला खरंच रेशन कार्डची गरज आहे त्यांनीच KYC करा, त्यांनीच आपलं रेशन कार्ड हे चालू ठेवा. कारण ज्या व्यक्ती अशा आहेत की ज्या व्यक्तींना गरज नाही अशा व्यक्तींमुळे गरीब जनता सुद्धा भरडली जात आहे आणि गरीब जनतेला अशा व्यक्तींमुळे रेशनचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सरकार सरसकट नाही त्या अटी आणून रेशन कार्ड धारकांवर ठेवत आहे आणि त्यामुळे गरीब जनता यामध्ये भरडली जात आहे. त्यामुळे जे पात्रतेच्या अटीमध्ये बसत नाहीत त्यांनी रेशन सुद्धा घेऊ नका. त्यामुळे तुमच्यामुळे एखादा गरीब जगेल हे मात्र लक्षात ठेवा. 25,000पेक्षा जास्त नोकरी असणारे म्हणजे जास्त पैसे कमवतात, महिन्याला 25,000पेक्षा जास्त पैसे कमवतात अशा व्यक्तींना सुद्धा रेशन मिळणार नाही असे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. तर या पात्रतेच्या अटी सुद्धा तुम्हाला समजले असतील. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कोणत्या पात्रतेच्या अटी आहेत किंवा KYCची तारीख कुठपर्यंत एक्सटेंड केली आहे, इथून पुढे किती एक्सटेंड करू शकतात आणि तुम्ही KYC केली नाही तर त्याचा फटका रेशन कार्ड धारकांना म्हणजेच तुम्हाला काय बसू शकतो याची सर्व इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुम्ही आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहे. तुम्हाला जर अटी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती इन डिटेल अटी ह्या पोस्ट केल्या आहेत. तुम्ही त्या व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.